हमारे कॉलेज ही आप धन्यवाद अध्यक्ष महोदय। एका अतिशय महत्त्वाच्या चर्चेवर या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो। या चर्चेच्या सुरुवातीला सर्वप्रथम पहलगामचा जो दहशतवादी हल्ला जो झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्या 26 निरपराध लोकांना जीव गमवावा लागला त्यांना या ठिकाणी मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो। या ठिकाणी अनेक भाषणे मी या ठिकाणी ऐकले, परंतु कोणत्याच वक्त्याच्या भाषणामध्ये जो उल्लेख झाला नाही तो सुद्धा मला या निमित्ताने या ठिकाणी करावासा वाटतो, आणि तो म्हणजे पहलगाम येथील गाईड सय्यद आदिल हुसेन शाह यांनी पहलगाममध्ये आलेल्या टुरिस्ट लोकांना वाचवण्याकरता जे आपलं प्राणाची त्या ठिकाणी शहादत दिली त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी त्यांना वंदन करतो, नमन करतो। अतिशय यशस्वीपणे सिंदूर ऑपरेशन या ठिकाणी भारतीय सैन्याने पूर्ण केलं, त्याबद्दल भारतीय सैन्याचं या ठिकाणी सर्वप्रथम मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना नमन करतो, त्यांना वंदन करतो। आज अनेक लोकांचे भाषण या ठिकाणी मी ऐकत होतो, आणि हे भाषण ऐकत असताना ज्या पद्धतीची चर्चा या सभागृहामध्ये होणं अपेक्षित आहे, इतका मोठा दहशतवादी हल्ला या देशावर झाला, 26 लोकांनी या हल्ल्यामध्ये जीव गमावला, आणि इतका मोठा दहशतवादी हल्ला या देशावर होत असताना या सदनामध्ये ज्या पद्धतीनं सिरियस चर्चा त्या निमित्तानं व्हायला अपेक्षित होती, आज दुर्दैवानं या चर्चेला सुद्धा कुठेतरी राजकीय रंग हा त्यानिमित्तानं येताना या ठिकाणी पाहायला भेटतोय, आणि याचं अतिशय भारतीय म्हणून मनापासून या गोष्टीचं दुःख त्या निमित्तानं आहे। या चर्चेला राजकीय रंग येणं अपेक्षित नव्हतं, परंतु या चर्चेला सुद्धा राजकीय रंग त्या निमित्तानं या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला भेटतोय। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नारा आहे, भारतीय जनता पक्ष सांगतो की राष्ट्र प्रथम, आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष सांगतो की राष्ट्र प्रथम त्यावेळेला खऱ्या अर्थानं राष्ट्राला प्राधान्य देण्याचं काम हे त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, ही एक अपेक्षा या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। आणि चुका होत राहतात, सरकार तुमचं असो, सरकार आमचं असो, सरकार काँग्रेसचं असो, सरकार बीजेपीचं असो, चुका झाल्या त्या चुका स्वीकारण्याचं काम त्या निमित्तानं प्रत्येक सरकारने त्या निमित्तानं केलं। आज या ठिकाणी मी ऐकत होतो, या ठिकाणी ऐकत असताना 26/11च्या हल्ल्याच्या वेळेला काय परिस्थिती होती, त्यावेळेला तुमचं काय फेल्युअर होतं हे या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी बोलताना बोलून घेत। परंतु मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की या देशामध्ये पहिल्यांदा असं झालं की जिवंत दहशतवादी पकडण्याचं काम हे पहिल्यांदा 26/11च्या हमल्याच्या वेळेला झालं होतं, आणि अब्दुल अहमद कसाबला त्यावेळेला आपण जिवंत पकडलं, आणि पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे कनेक्शन काय आहे हे त्या माध्यमातून कसाबच्या माध्यमातून आपण संपूर्ण विश्वासमोर त्या निमित्तानं आणलं होतं। माझी अपेक्षा इतकीच राहील, चुका तुमच्याकडनं हो, चुका आमच्याकडनं हो, त्या चुका आपण सुधारवल्या पाहिजे, परंतु जी बाब सत्य आहे ती स्वतः स्वीकारण्याचं काम त्या निमित्तानं प्रत्येक सरकारने केलं पाहिजे, अशी एक अपेक्षा मी आज या चर्चेच्या निमित्ताने ठिकाणी करतो। आज या चर्चेच्या निमित्तानं अनेक लोकांनी आपले भावना या ठिकाणी प्रगट केल्या, अनेक लोकांनी आपलं मत या ठिकाणी मांडले, परंतु मला या निमित्तानं काही प्रश्न या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून माननीय या देशाचे सन्माननीय पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना सुद्धा विचारायचं। हा इतका मोठा हल्ला आपल्या देशावर झाला, 26 लोक या हल्ल्यामध्ये त्या निमित्ताने शहीद झाले, परंतु जे 5 आतंकवादी जे या हल्ल्यामध्ये सहभागी होते, या 5 आतंकवादींचं आता जवळपास 3 महिने पूर्ण झाले या हल्ल्याला, 3 महिन्यानंतर सुद्धा हे 5 आतंकवादी अजूनपर्यंत आपल्याला भेटले नाही, हे आपल्या सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे। इंटेलिजन्सचा काय फेल्युअर आहे या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या निमित्तानं आपण केला पाहिजे। ज्या वेळेला कारगिलचं युद्ध झालं होतं
कारगिलचं युद्ध ज्या वेळेला झालं होतं त्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये गुजर आणि बाकरवाल कम्युनिटी आहे. ही गुजर आणि बाकरवाल कम्युनिटीचा अतिशय महत्वाचा रोल हा यावेळेला आपल्याला कारगिलच्या युद्धामध्ये विजय मिळवून देण्याकरता राहिला होता. कारण की जे घुसखोरी, जे इन्फिल्ट्रेशन त्यावेळेला कारगिलच्या युद्धाच्या वेळेला पाकिस्तानच्या माध्यमातून होत होतं, त्यावेळेला भारतीय सैन्याला प्रॉपर माहिती देण्याचं काम हे जम्मू आणि काश्मीरमध्ये गुज्जर आणि बाकरवाल समाजाच्या लोकांनी केलं होतं. हा इतिहास त्या निमित्तानं आपण तपासून घेतला पाहिजे. मला या निमित्तानं भारतीय जनता पक्षाला विचारावंसं वाटतं, भारतीय सरकारला विचारावंसं वाटतं की जी माहिती कारगिलच्या युद्धाच्या वेळेला गुजर आणि बाकरवाल कम्युनिटीने आपल्या फोर्सेसला दिली, ती माहिती त्यांनी यावेळेला आपल्याला दिली होती की नाही याचं सुद्धा उत्तर त्या निमित्तानं आपल्या रिप्लायमधून येणं अपेक्षित आहे. आणि जर ही माहिती त्यांनी दिली नाही तर आपण त्यांना कुठं दुखावलं आहे का हा सुद्धा विचार त्या निमित्तानं आपण केला पाहिजे. जी माहिती आपल्याला कारगिलच्या युद्धाच्या वेळेला त्यांच्याकडे मिळू शकते ती माहिती आपल्याला या पहलगाम अटॅकच्या वेळेला का मिळाली नाही याचं उत्तर त्या निमित्तानं आपल्या उत्तरामध्ये त्या निमित्तानं मंत्री महोदयांनी द्यावं अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आज या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बघतो, या परिस्थितीमध्ये आज मला तुलना करावीशी वाटते 1971च्या युद्धाची. 1971च्या जी काही परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली, इंदिराजी त्यावेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेला जवळपास 3 डिसेंबर 1971ला या ठिकाणी आपल्या जे वैमानिक तळ आहेत त्याच्यावर पाकिस्तानने अटॅक केला आणि त्या अटॅकला चोख उत्तर त्यावेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिराजींनी दिलं, भारताच्या सैन्याने दिलं. 13 दिवस युद्ध चाललं आणि 13 दिवस युद्ध चालल्यानंतर 13 दिवसामध्ये 94,000 पाकिस्तानी सैन्याला त्यावेळेला सरेंडर करावं लागलं. पाकिस्तानी सैन्याने सरेंडर केलं. त्या युद्धामध्ये आपण आपला विजय त्या निमित्तानं घोषित केला आणि 16 डिसेंबरला त्यावेळेला आपण बांगलादेशाची त्यावेळेला निर्मिती सुद्धा त्यावेळेला केली. मला या निमित्तानं इतकं सांगायचं वाटतं की ज्या वेळेला हे 1971चं युद्ध चालू होतं त्या 1971च्या युद्धाच्या वेळेला सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या माध्यमातून हे युद्ध तात्काळ बंद करावं अशा पद्धतीच्या सूचना त्या निमित्तानं आल्या होत्या. तशा पद्धतीचं प्रेशर त्यांच्याकडनं आलं होतं. परंतु त्या प्रेशरला, त्या दबावाला कुठेही न जुमानता इंदिराजींनी थोडं सुद्धा मागं पाऊल खटवलं नाही आणि युद्ध पूर्णत्वास नेलं आणि बांगलादेशची निर्मिती ही त्यावेळेला त्या युद्धाच्या माध्यमातून इंदिराजींनी करून दाखवली होती. त्यामुळे सांगायचं तात्पर्य फक्त इतकं आहे की आज आमच्या सन्माननीय मोदी साहेबांना, आमच्या देशाच्या पंतप्रधानांना आम्ही विश्वगुरू म्हणून संबोधतो आणि विश्वगुरू जेव्हा आम्ही आमच्या देशाच्या पंतप्रधानांना संबोधतो त्यावेळेला या देशातल्या नागरिकांच्या, देशातल्या लोकांच्या त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत. त्यामुळे ही जी परिस्थिती पहलगाममध्ये निर्माण झाली याच्यावर सुद्धा या देशाच्या पंतप्रधानांना, या देशातले लोक, या देशातली सामान्य जनता काही प्रश्न त्या निमित्तानं विचारू इच्छिते. आज मला या निमित्तानं विचारावंसं वाटतं की आज विश्वगुरू म्हणून आपण मोदीजींना संबोधतो. 2014 पासून माननीय मोदी साहेबांचे जे परदेश दौरे झाले त्याच्यामध्ये 2014 पासून अमेरिकेला 9 व्हिजिट मोदीजींच्या 2014 ते 2025 या काळामध्ये झाल्या. चीनला त्यांच्या 5 व्हिजिट झाल्या, जपानला त्यांच्या 8 व्हिजिट झाल्या, नेपाळला 5 व्हिजिट झाल्या, ऑस्ट्रेलियाला 1 व्हिजिट झाली आणि युरोपियन कंट्रीमध्ये जवळपास 15 ते 20 व्हिजिट मागच्या 10 ते 11 वर्षामध्ये मोदीजींच्या झाल्या. त्यामुळे मला या निमित्तानं विचारावं असं वाटतं की आपली परराष्ट्र नीती कुठं फसली आहे, आपल्या परराष्ट्र नीतीचं काय फेल्युअर आहे याचं सुद्धा उत्तर या निमित्तानं आम्हाला मिळालं पाहिजे की ज्या अमेरिकेला तुम्ही 2014 पासून 9दा व्हिजिट करता त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या आर्मी फोर्सच्या चीफला त्या ठिकाणी जेवणाकरता बोलवतात पहलगामच्या अटॅक नंतर. याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका आणि याच्यापेक्षा दुसरी ठीक आहे. धन्यवाद. बाप ही त्या निमित्तानं कुठली माननीय श्री चीन अध्यक्ष महोदय मैं अकेला वक्ता हूं. 14 मिनट पार्टी का है. 14 मिनट स्पीकर फ्रॉम पार्टी. आपके पार्टी से और एक स्पीकर भी है, तो जुमला मिला के 14 मिनट का समय आपको दिया गया. आप कंक्लूड कीजिए. 30 सेकंड दे रहा हूँ, आप कंक्लूड कीजिए. अध्यक्ष महोदय पार्टी के 14 मिनट है. नहीं, अगर आप कंक्लूड करेंगे. चीनला अध्यक्ष
अध्यक्ष महोदय, चीनला समय already सन्माननीय बता मोदी चुका साहेबांच्या है। 5 विजिट झाल्या आणि 5 विजिट झाल्यानंतर चीनचे जे परराष्ट्र मंत्री आहे ते सांगतात आहे का पाकिस्तान आणि आमचं चीनचं जे बॉन्डिंग आहे ते लोहे जैसा मजबूत बॉन्डिंग हमारा आहे। तर मला या निमित्तानं या ठिकाणी परराष्ट्र मंत्री आमचे आहेत त्यांना सुद्धा विचारायचं वाटतं की आपली परराष्ट्र नीती ही त्या निमित्तानं कुठं चुकली आहे याचं सुद्धा उत्तर हे त्या निमित्तानं आपल्याला त्या निमित्तानं भेटलं पाहिजे। आज IMF असेल, ADB असेल, वर्ल्ड बँक असेल यांच्या माध्यमातून जवळपास 44 अब्ज डॉलर्सचं मदत ही पाकिस्तानला पहलगाम अटॅकच्या नंतर त्या निमित्तानं झाली आहे। त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की हे जे सर्व आपले फेल्युअर्स आहे या फेल्युअरचं उत्तर सुद्धा त्या निमित्तानं सन्मान्य देशाच्या पंतप्रधानांनी त्या निमित्तानं दिलं धन्यवाद। पाहिजे अशी अपेक्षा धन्यवाद मी जी। या ठिकाणी करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी बहुत बहुत धन्यवाद।